हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन टिप्स घेऊन आलो आहोत. चला तर नक्की बघूया. 1. हळदीचा सर्वात अधिक उपयोग सर्व प्रकारच्या आमट्या व भाज्यांमध्ये होत असतो. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्यासाठी व्यतिरिक्त धार्मिक कार्यांमध्येही करतात. 2. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मांमुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. 3. ओल्या हळकुंडापासून भाजी तसेच लोणचे तयार करतात. 4. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो. ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारामाही आहे. 5. बंगाल, बिहार, महाराष्ट्र, मद्रास, डेहराडून इत्यादी ठिकाणी हळदीची लागवड करण्यात येते. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक जास्त प्रमाणात होते. 6. हळदीमध्ये 2 प्रकार आढळून येतात. एक लोखंडी हळद, ही रंग बदलण्यासाठी वापरली जाते. दुसरी मऊ सुगंधी हळद, ही मसाल्यात वापरली जाते. 7. जंगलात होणाऱ्या एक प्रकारच्या हळदीला आंबे हळद म्हणतात. ती मसाल्यामध्ये वापरली जात नाही, परंतु रक्तदोष व कंठ सुटणे या रोगांवर ती गुणकारी समजली जाते. 8. लहान मुले, तरुण, वृद्ध, स्त्रिया, गरोदर स्त्रिया वगैरे सर्व प्रकारच्या लहान मोठ्यांना सर्वांना हळद निर्भयपणे देता येते. तिच्या सेवनाने नुकसान होण्याचे कसलेच भय नाही. 9. वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांच्या विकृतीवर हळद वापरली जाते. हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचा गुण असतो. हळदीमुळे शरीरातील रक्त शुद्ध होऊन शरीराचा रंगही उजळतो. 10. हळद तिखट, कडवट, रुक्ष, शुष्क, गरम व शरीराचा वर्ण उजळणारी आहे. ती कफ, पित्त, त्वचादोष, प्रमेय, रक्तविकार, सूज, पांडुरोग, वर्ण, कोड, खरूज, विष, कृमी, अपचन वगैरे विकार दूर करणारी आहे. 11. दळलेली हळदीची पूड व जवकार समप्रमाणात घेऊन गरम पाण्याबरोबर घेतल्याने वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी बाधत नाही. 12. गरम दुधात थोडी हळद घालून ते रात्री झोपताना प्यायल्याने स्वरभंग होणे व घसा बसणे यावर गुणकारी ठरते. 13. हळद घालून गरम केलेल्या दुधात थोडे मीठ व गूळ घालून लहान मुलांना पाजल्याने त्याचे सर्दी, कफ व श्वास चढणे हे रोग बरे होतात. 14. गरम केलेल्या दुधात हळद व तूप घालून प्यायल्याने सर्दी, कफ व खोकल्यामध्ये ते गुणकारी ठरते. 15. हळद मधात कळून टॉन्सिलवर लावली असता कितीही सुजलेले टॉन्सिल असतील तर तो सूज उतरते. 16. थंड पाण्यात हळकुंड घासून त्यात लोणी कालवून त्या मिश्रणाचा लेप दिवसातून 2 वेळा 3 दिवसापर्यंत मुलांच्या दोन्ही खांद्यांवर, गळ्याच्या खाली, पाठीच्या दोन्ही फळ्यांवर व कानाच्या पुढील बाजूच्या गालावर चोळल्याने मुलांना होणारा मुद्दूस हा रोग बरा होतो. 17. जखम झालेल्या ठिकाणी हळदीची पूड दाबून धरली असता जखमेतून निघणारे रक्त बंद होते व जखम लवकर भरून येते. थँक्यू फॉर वॉचिंग.